In this lecture, we are going to see Roman numbers. What are Roman numbers and how they are indicated. So, Roman numbers म्हणजेच रोमन संख्या या कशा लिहिल्या जातात, त्यांचे काही नियम आहेत ते लिहिण्याचे, ते आपण इथं या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. बघा, रोमन संख्या, रोमन न्यूमेरल्स, these are used in a previous time. काही जुन्या काही वर्षांपूर्वी रोमन नंबर्स हे वापरले जायचे. याच्यामध्ये झिरो नव्हता हे त्यांचं स्पेशालिटी, म्हणजे याच्यामध्ये झिरो काउंटच होत नव्हता. तर झिरो हा नंतर शोधला गेला आहे आणि त्याच्यामुळे काउंटिंग हे एकपासूनच सुरुवात व्हायची याची. सो रोमन नंबर्स, बघा मी काय म्हणतो, रोमन नंबर्स आर रिटन using 7 basic symbols. याच्यामध्ये फक्त 7 सिम्बॉल्स वापरले जायचे. 7 symbols are there only in Roman numerals, and there is no symbol, most important, there is no symbol for zero. याच्यामध्ये झिरोसाठी कुठलंही सिम्बॉल या लँग्वेजमध्ये, या रोमन नंबर्सच्या रायटिंगमध्ये अस्तित्वात नव्हतं. याच्यात एक सगळ्यात महत्त्वाचं आहे की आता रोमन नंबर आणि इंटरनॅशनल नंबर यांच्यामध्ये साम्य काय आहे, कशा पद्धतीने ते नंबर्स लिहिले जात होते पूर्वी, हे आपण एक स्टडीचा पार्ट म्हणून सध्या शिकणार आहोत. सो इकडं या बाजूला आपण रोमन न्यूमेरल लिहितो आणि एका बाजूला आपण इंग्लिश न्यूमेरल किंवा इंटरनॅशनल न्यूमेरल सिस्टीममधले नंबर्स लिहितो, इंटरनॅशनल. आता बघा याच्यामध्ये काय होतं, इन रोमन 1 इज रिटन ॲज दिस. जो कॅपिटल आय सारखा दिसतोय त्या पद्धतीने आपण 1 हा लिहितो रोमन लँग्वेजमध्ये. त्यानंतर हे व्ही हे सिम्बॉल कशासाठी आहे, टू रिप्रेझेंट 5. त्याचबरोबर एक्स, हे जे एक्स कॅपिटल एक्स जे सिम्बॉल आहे हे आहे 10 दाखवण्यासाठी. त्यानंतर यल जे सिम्बॉल आहे कॅपिटल यल हे दाखवतं 50. त्यानंतर सी हे आहे 100. डी हे सिम्बॉल आहे 500 आणि कॅपिटल यम हे सिम्बॉल आहे 1000. आता त्या काळात नंबर सिस्टीम म्हणजे जस्ट सुरू झाली असणार आहे, त्याच्याबद्दलचा स्टडी चालू झाला असेल, त्याचा वापर अलीकडेच चालू झाला असेल त्या काळात, आणि त्याच्यामुळं नंबर सिस्टीम पण तात्पुरत्या स्वरूपाची किंवा थोडीशी कमी डेव्हलप झालेली अशा पद्धतीची होती. आणि हे सिम्बॉल्स तुम्ही लक्षात ठेवले पाहिजेत, परीक्षेमध्ये याच्यावरती प्रश्न येऊ शकतात. आणि याचे काही नियम आहेत. आता हे तर झालं 1, दिस इज रिप्रेझेंटेशन फॉर 1, बट हाऊ टू राईट 2, हाऊ टू राईट 3, हाऊ टू राईट 4 या संदर्भातचे काही नियम आहेत, ते आता आपण आता लेक्चरमध्ये पाहणार आहोत. तर याचा पहिला रूल आहे, रूल नंबर 1 कसा आहे बघा, if either of symbols I or X return consecutively 2 or 3 times their sum total is the number they made. आता याचा अर्थ काय, तर फक्त 2 लेटर कोणकोणते, आय आणि एक्स, हे आपण जास्तीत जास्त 3 वेळेस लिहू शकतो. सलग जास्तीत जास्त 3 वेळेस लिहू शकतो. आणि जितक्या वेळेस आपण ते लिहू तितका तो नंबर असतो, असा हा पहिला रूल म्हणतो. फॉर एक्झाम्पल बघा, आता आय म्हणजे 1 हे तर आपल्याला माहिती आहे, पण आय समजा मी 2 वेळेस रिपीट केलं, आय. आता हे किती वेळेस रिपीट केलं, इट इज रिपीटेड 2 times, दॅट्स वाय दिस नंबर इज 1, 2. सो दिस इज 2 इन इंटरनॅशनल सिस्टीम.
2 वेळेस आपण रिपीट केलं. बरं तिसऱ्यांदा रिपीट करू शकतो का आय? येस, डेफिनेटली आपण 3 वेळेस रिपीट करू शकतो. आय आय आय. तर हा नंबर कुठला झाला? हा 1 2 3. सो दिस इज 3 इन इंटरनॅशनल नंबर सिस्टीम. पण आपण असं लिहू शकतो का? आय 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 असं लिहू शकतो का? याला आपण 4 म्हणू शकतो का? तर बिलकुल नाही. तर रूल असा आहे की आपण आयला 3 पेक्षा जास्त वेळेस रिपीट करू शकत नाही. त्याच्यामुळं 4 हा असा लिहिला जात नाही. तो कसा लिहिला जातो ते पुढे आपण बघणारच आहोत. अशीच गोष्ट सेम एक्सच्या बाबतीत. आता एक्स म्हणजे काय? 10. एक्स म्हणजे आहे 10. 2 वेळेस रिपीट करू शकतो का एक्स? तर येस, डेफिनेटली एक्स आपण 2 वेळेस रिपीट करू शकतो. म्हणजे हे झाले 10 आणि हे झाले 10. म्हणजे हा टोटल नंबर किती? एक्स म्हणजे 20 इन इंटरनॅशनल. 3 वेळेस रिपीट करू शकतो का? तर हो, 1 2 3. एका एक्सची व्हॅल्यू किती आहे? 10 10 10. दॅट्स वाय दिस नंबर इज 30. म्हणजे एकदा एक्स लिहिला तर तो 10, दोनदा एक्स लिहिला तर तो 20 आणि तीनदा एक्स लिहिला तर तो 30. सेम मागासारखं 4 वेळेस एक्स लिहू शकतो का? 5 वेळेस एक्स लिहू शकतो का? याला आपण 40 म्हणू शकतो का? तर बिलकुल नाही. कारण काय? इथं पहिला रूल. तर पण आय किंवा एक्स हा केवळ मॅक्सिमम जास्तीत जास्त 3 वेळेस आपण रिपीट करू शकतो. त्याच्यावरती करू शकत नाही. त्याच्यामुळे हा पहिला रूल तुम्ही लक्षात ठेवायचा. तर आपण फक्त 20 लिहू शकतो, 30 लिहू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर रूल नंबर 2. आता रूल 2 काय सांगतो का? द सिम्बॉल्स I or V is written on right side of symbol of a greater number. And its value is added to the value of number. आता याचा अर्थ काय? या सगळ्या नोट्स मी नंतर तुम्हाला प्रोव्हाइड करणारच आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ थांबवून जरी तुम्ही लिहून घेतला तरी हरकत नाही आणि पहिल्यांदा समजून घेतलं तरी हरकत नाही. तुम्ही तुमच्या सोयीनुसार करा. आता ह्या रूल 2 काय म्हणतोय? सिम्बॉल आय आणि व्ही हे जे आहेत हे आपण जर उजव्या बाजूला लिहिले, एखाद्या नंबरच्या उजव्या बाजूला लिहिले अँड इट्स व्हॅल्यू इज ॲडेड टू द व्हॅल्यू ऑफ नंबर. जर उजव्या बाजूला लिहिले तर त्याची किंमत ही जो ओरिजिनल नंबर आहे त्याच्यामध्ये ॲड करावी लागते. तर ॲड कशी करावी लागते? फॉर एक्झाम्पल सांगतो. ठीक आहे. आय किंवा व्ही आपण या पद्धतीने लिहू शकतो. उजव्या बाजूला जर मोठ्या संख्येच्या उजव्या बाजूला जर लिहिलं आपण तर त्याला आपण ॲड करणार. तर एक्झाम्पल बघा. समजा आपण एक संख्या घेतली आहे व्ही. तर व्ही म्हणजे काय असतं? आपण जसं मग सिम्बॉल बघितलं तर व्ही हे काय आहे? 5 आहे. राईट? व्ही हे 5 आहे. आता जर समजा याच्या उजव्या बाजूला म्हणजे राईट साईडला, तर याची उजवी बाजू कुठली? ही बाजू. त्याच्यामुळे याच्या उजव्या बाजूला जर मी समजा आय लिहिलं तर आयची किंमत किती आहे? 1. आणि ह्या व्हीची किंमत किती आहे? 5. तर व्ही आय हा जो नंबर असतो ह्या दोघांची ॲडिशन असतो तो म्हणजे किती? 6 असणार. असा हा रूल 2 आहे. म्हणजे जर मोठ्या संख्येच्या उजव्या बाजूला आपण जर हा नंबर लिहिला तर ती संख्या याच्यामध्ये ॲड केली जात असते, त्याच्यामध्ये ॲडिशन होत असते. दुसरा अजून एक एक्झाम्पल बघा. समजा व्ही आहे. व्ही म्हणजे किती आहे? 5. तर व्हीच्या पुढे मी 2 वेळेस आय आपण रिपीट करू शकतो ना, म्हणून केलं. 2 वेळेस आय रिपीट केलं, 2 वेळेस आय रिपीट केलं तर त्याची किंमत किती येते? व्ही म्हणजे 5, आय म्हणजे 1, हा आय म्हणजे 1. म्हणजे 5 + 1 + 1 किती झाले? 7. तर 7 म्हणजेच काय? व्ही आय आय याला म्हणतात 7. त्यानंतर व्ही ट्रिपल आय असं जर केलं तर व्ही म्हणजे 5, 1 आय 1 + 1 + 1 दॅट इज इक्वल्स टू 8. म्हणजे व्ही ट्रिपल आय असं जर लिहिलं तर त्याची किंमत झाली 8.
थोडक्यात मला काय म्हणायचं आहे, ह्या आय पेक्षा व्ही हा मोठा आहे आणि मोठ्या संख्येच्या राईट साईडला आपण छोटी संख्या वापरलेली आहे. तर अशा वेळेला आपण ह्या ज्या संख्या आहेत राईट साईडच्या त्या या मूळ संख्येमध्ये ॲड करायच्या असतात. त्यामुळं व्ही प्लस आय प्लस आय प्लस आय हे 8 होतं. या पद्धतीनं हा आपण दुसरा रूल समजून घेऊ शकतो. आता एक्सच्या बाबतीत काय होतं बघा. समजा मी एक्स लिहिलं, तर आता एक्सपेक्षा आय नक्की लहान आहे किंवा व्ही लहान आहे. बघा मी एक्सच्या पुढे आय लिहितो, तर हा नंबर किती झाला, तर एक्स म्हणजे किती आहे 10. नक्कीच हा मोठा नंबर आहे आणि हा मोठ्या नंबरच्या राईट साईडला काय आहे, आय आहे, म्हणजे लहान नंबर आहे. तर ॲडिशन करायची, 10 प्लस आय म्हणजे 1, so that is equals to 11. So 11 can be written as x I. So 11 is x I. सेम वे x डबल आय काय होणार, x डबल आय काय होणार आहे 10 प्लस 1 प्लस 1 दॅट इज इक्वल्स टू 12. x प्लस ट्रिपल आय काय होणार आहे 10 प्लस 1 प्लस 1 प्लस 1 दॅट इज इक्वल्स टू 13. x आणि v लिहू शकतो का, 100% लिहू शकतो, कारण 10 मोठा आहे, x म्हणजे 10 मोठा आहे आणि v छोटा आहे, त्यामुळे लिहू शकतो. मग जर लहान संख्या राईट साईडला आहे तर याचा अर्थ ॲडिशन करू शकतो. 10 प्लस व्ही म्हणजे 5, म्हणजे हा नंबर कुठला आहे 15 आहे. सर्वांच्या लक्षात यायला लागलं. तर एक्स किंवा आय आपण हे मॅक्सिमम 3 वेळेस रिपीट करू शकतो, हे मगाशच्या लॉमध्ये पाहिलं. दुसरा रूल असा होता की जर राईट साईडला लहान संख्या असेल तर ती ॲड करायची असते. हा रूल आपण इथं पाहिलेला आहे. या पद्धतीनं आणखीन काही प्रॉब्लेम सोडले की आपल्या लक्षात येतील. असे टोटल साधारण 5 ते 6 नियम आहेत, ते लक्षात ठेवले पाहिजे. त्यानंतर आता रूल 3 बघा. रूल 3 काय सांगतो, रूल 3 आहे द सिम्बॉल्स I and X can be repeated consecutively for maximum 3 times. आता हे मगाशी मी तसं ओरली सांगितलंच होतं आणि तोच नियम आहे. आय आणि एक्स आपण जास्तीत जास्त 3 वेळेस रिपीट करू शकतो, अदरवाईज आपल्याला त्याच्यापेक्षा जास्त रिपीट करता येत नाही. ठीक आहे, हा आपला तिसरा नियम. त्यानंतर चौथा नियम रूल 4. आता रूल 4 काय सांगतो बघा.